आणि आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते, कारण 110 वर्षे जुना ब्रिटिशकालीन सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मध्यरात्रीपासून हा पूल बंद करण्यात आलेला असून पूल पाडण्याच्या कामाला देखील आता सुरुवात झाली आहे। बीकेसी धारावी तसेच एलबीएस मार्गाला सायन पूर्वेशी जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे। पूल बंद झाल्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीची शक्यता वर्तवली जाते। याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी। ब्रिटिशकालीन सायन ब्रिज अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आता हा जुना ब्रिज तोडून इथे नवीन ब्रिज बांधण्यात येईल। आपण बघतोय की संपूर्ण ब्रिजला बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। एवढंच नव्हे, तर तो ब्रिजवरील रस्ता आहे तो देखील उघडून टाकण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणतं वाहन या ब्रिजचा वापर करू शकणार नाही। सध्या पुलाचे जे पादचारी मार्ग आहे त्यावरून आपण बघतोय की स्थानिक त्याचा वापर करताना दिसून येत आहेत। सायन धारावी बँड्राला सायन पूर्वेशी जोडणारा हा महत्त्वाचा ब्रिज आहे आणि हा ब्रिज बंद झाल्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना इथल्या रहिवाशांना करावा लागू शकतो। तब्बल 110 वर्ष जुना असलेला ब्रिज खिळखिळा झाला होता। आता अखेर 1 ऑगस्टपासून हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। पुढील 4 ते 5 महिने जुना ब्रिज तोडण्याचं काम सुरू राहील आणि त्यानंतर इथे नवीन ब्रिज बांधण्यात येईल। मात्र तोवर हा ब्रिज बंद असल्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई।